तीळ, गूळ, सुकामेवा हे हिवाळ्यातील अगदी आपले सोबते आहेत. त्यापासून बनवलेले लाडू असो, चिक्की असो, प्रत्येक घासात उबदारपणाने गोडवा आणत असतात. चवीसोबतच आरोग्यदायी असलेल्या अशा काही पाककृतींचा आस्वाद आज आपण घेणार आहोत. त्यालाच म्हणतात स्वाद अन स्वास्थ्याचा मिलाप असलेला पदार्थ. सर्वात अगोदर एक मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये पाऊण वाटी तीळ घालून घ्यायचेत. तीळ मिक्सरला जाडसर बारीक करून घेणार आहे. तुम्ही यापेक्षा थोडेसे जाडसर पण घेऊ शकता. त्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलंय. त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालून घेतलंय. हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे. त्यानंतर अर्धी वाटी गूळ घालून घेतलाय. तूप आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये हाताने किंवा चमच्याने सगळं मिक्स करून घेऊ शकता. याच्या सर्व गुठळ्या फोडून घेतल्यात. त्यानंतर एक चमचा बडीशेप घालून घेतली. अर्धा चमचा इलायची आणि थोडीशी जायफळ घालून घेतलंय. एक चमचा सुकामेवा घेतलाय. बदाम, काजू आणि पिस्ता हे सर्व मी एकजीव करून घेते. हे सर्व मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये मी ओतून घेणार आहे. यामध्ये सर्व ओतून घ्यायचंय. त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. पाऊण वाटी तीळ घालून घेतलेत. हे सर्व हाताने मिसळून घ्यायचे. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे. पुरीला जसं घट्ट पीठ लागतं तसं हे मी मळून घेते. हे मऊसूद असं पीठ मळून घेते. त्यानंतर मी 15 ते 20 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचंय. वीस मिनिटं झाले की हे झाकण काढून घ्यायचंय. आता हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं दिसेल. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही यापेक्षा थोडे मोठे गोळे करून घेऊ शकता. असे मी 2-3 असे गोळे करून घेते आणि हे सर्व पीठ झाकून ठेवणार आहे. त्यानंतर एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतलाय. पुरी जसे लाटतो तसे हे लाटून घ्यायचंय. थोडेसे क्रॅक जातात तर जाऊन द्यायचेत. त्यानंतर काटेरी चमच्याने थोडेसे छिद्र पाडून घ्यायचेत. यानंतर मी दुसराही गोळा घेतलाय. त्याला थोडं पीठ लावून घेतलंय. आणि हा एक गोळा पुरीप्रमाणे लाटून घेते आणि काटेरी चमच्याने छिद्र पाडून घेते. अशा आपल्या मटरी लाटून झाल्यात. 2 अशा मटरी लाटून घेतल्यात. त्यानंतर कडकडीत तेल असं तापू घेतलंय. त्यामध्ये ही मटरी घालून घेतली. आधी मोठ्या आचेवर तेल चांगलं तापू द्यायचंय. नंतर मंद आचेवर ठेवायचंय. मंद आच ठेवली की थोडासा कुरकुरीतपणा येईल. त्यासाठी हे मंद आचेवर ठेवायचंय. अनारस होतं तसं ते फुलायला सुरुवात होते. कारण त्याला आपण छोटे छोटे छिद्र पाडून घेतलेत. त्यामध्ये तेल शिरून ते फुलायला सुरुवात होते.
त्यानंतर सर्व तेल निथळून घ्यायचे। हे अगदी आपल्या फुलल्यानंतर सेट होते। सर्व तेल निथळल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। अशा मी उरलेल्या सर्व मटरी तळून घेणार आहे। अशा आपल्या सर्व मटरी तयार आहेत। हे 3 ते 4 दिवसासाठी या मटरी आपल्या साठवून ठेवू शकता। तुम्हाला जर माझी तीळ गुळाची मटरी खरंच मनापासून आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि एक लाईक नक्की जरूर करा। अशा मटरी आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहेत। त्यासाठी हिवाळ्यात अशा सुक्या मेव्याच्या तीळ गुळाच्या मटरी नक्की करून बघा। धन्यवाद।